ची मुंबई हा जो आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे, हा कार्यक्रम जे धुनी भांडी करणाऱ्या महिला आहे, जे आयुष्यभर काबड कष्ट करत आहे, त्यांच्या जीवनात आनंद नसतोच, स्वतःवरती 4 पैसे ते खर्च करत नाही आणि म्हणून आम्ही त्यांना नागपूरवरून विमानाने मुंबईला घेऊन आलेलो. म्हणजे टॉप काहीतरी करता येतं का, आनंद देता येतं का. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ हे त्यांना भेटले. ताज हॉटेल मुंबईचं जे टॉप आहे तिथे चहा पाणी यांचं झालं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुख्य माणूस, त्या माणसासोबत बसून या घरेलू महिला कामगारांनी गप्पा केल्या, मनसोक्त आपलं दुःख व्यक्त केलं, आपल्या मनातल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि फडणवीस साहेबांनी अगदी आपुलकीने त्या विचारपूस केल्या, समजून घेतल्या. त्यांना मला खूप बरं वाटलं या गोष्टीमध्ये की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या तळागाळातल्या महिलांसोबत बसून गप्पा केल्या, त्यांचं दुःख समजून घेतलं. ही मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे. आम्ही घरेलू महिला कामगारांच्या बाबतीत बोललो की लाडकी बहीण तुम्ही पहिल्यांदा तर बंद करू नका. ते म्हणाले आम्ही बंद करणार नाही. सगळ्या महिलांनी त्यांना आग्रह केला. पण आम्ही त्याचबरोबर हे बोललो की घरेलू महिला कामगारांना जे सन्मान निधी दिला जाते 50 वर्षानंतर 10,000 रुपये एकच वेळा, तर तो दरवर्षी 10,000 रुपये सन्मान निधी दिला पाहिजे, जेणेकरून ती स्वतःच्या आनंदासाठी स्वतःवरती ती खर्च करेल. साहेब म्हणाले, फडणवीस साहेब, की आम्ही याच्या संदर्भात विचार करतो, बघतो काय करता येईल, आपण ते पॉझिटिव्ह याच्या संदर्भात करूया. ये नाही इकडे एक ये. मी कुंदा राजू उमरे घाटांजीहून आहे. शोभाबाई इकडे. कुंदा राजू उमरे घाटांजीहून बोलत आहे. आम्ही महिला मंडळ भांडे धुणं करत आहे, त्याच्यासाठी आले आम्ही. आम्हाला आनंद झाला याच्यामध्ये बसून, हेलिकॉप्टरमध्ये खूप खुशी झाली. इथं अशोक सराफ संघ भेटलो, आम्ही नाश्ता करायला गेलो, जेवण करायला गेलो. खूप आनंद झाला. आम्ही कधी आयुष्यामध्ये एवढा आनंद घेतला नाही. आमचे एवढे मुलं झाले लहानाचे मोठे, पण आम्हाला कधी दाखवलं नाही. पण महेश भाऊने आम्हाला दाखवलं मुंबई. याच्याबद्दल खूप आभार आहे. आम्ही शिवम साहेबाला भेटलो, याचे खूप उपकार आहे आमच्यावर, कारण का आम्ही त्याला टीव्हीतच बघत होतो, याच्या हकीकतमध्ये बघितलंच नाही. आणि आम्हाला असं वाटलं की स्वप्न पाहू आम्ही बघासाठी म्हणून, पण आमचे स्वप्न पुरे झाले. हकीकत लाडक्या बहिणीचा म्हणे सर का नाही बंद होणार आहे म्हणून, आणि त्याच्यावर वाढ होणार आहे म्हणून म्हणे. सगळ्यासाठी आनंद आहे लाडक्या बहिणीसाठी. अशोक सराफ मामा म्हणे धन्यवाद म्हणे, तुम्ही आल्या म्हणे आमच्यापर्यंत, आम्हाला खूप खुशी झाली म्हणे. त्या हो नाही निमित्रण नाही दिली होती, पण आम्हीच गेलो होतो असं द्यायला भेटायला. हो यवतमाळ पासून, यवतमाळ जिल्ह्यातून आलो आम्ही. इथं नागपूरला पण भेटलं. नागपूरला कधी आलो नव्हतं, पण पहिलाच टाइम आहे आमचा याचा. हो आणि हो खूप अनुभव आला आम्हाला, कारण असं घेतलाच नव्हता आनंद कधी. असं वाटलं का आम्ही विमानातच बसून राहावं, खाली उतरावं नाही बा याच्यासाठी. हो असं वाटलं आम्हाला, पण आता असा चान्स कधी येत नाही आता बसण्याचा, म्हणून बसून घेतलं आम्ही. भाऊनं दाखवलं आम्हाला, महेश भाऊनं, त्याच्यासाठी खूप आभार आहे आम्ही. हा जेव्हा मी देवा भाऊला भेटली तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण मी घाटांजीवरून नागपूरपर्यंत आली. नागपूरला पण खूप फिरली आणि नागपूरहून फिरून मग मुंबईला निघालो. जेव्हा आम्ही 7:30 वाजता विमानात बसलो, तेव्हा असं वाटलं का जे आम्ही स्वप्न कधी पाहिलं नव्हतं ते स्वप्न पूर्ण झालं. आणि तिथून उतरून मग आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा मग आम्ही पुष्कळ काही बघितलं. अशोक सराफ मामांना पण भेटलो आणि ताज हॉटेलला चाय पाणी पण घेतलं आणि आम्ही बोटवर फिरलो. 2 दिवसामध्ये जे खुशी आम्हाला भेटली, आता असं वाटत आहे का आम्ही म्हणजे 2 दिवसामध्ये पूर्ण आयुष्य जगलं असं आम्हाला वाटत आहे. नाही आता कसं ते नाश्ता होता, चहा पाणी होतं, पण ते आता आपल्या आपल्या गावाचं
एक हे असते. जसं आमच्या गावाचं कसं तिथं धावपळीचं जीवन नाही आहे. इथं असं आहे, सकाळ झाली की पळापळी, संध्याकाळ झाली की पळापळी. म्हणजे इथं रात्र होत नाही असं मला वाटते. रात्र आणि दिवस सगळं सारखं आहे. आम्ही लोकांच्या घरी कामं करतो, पण कसं ते अनुभव वेगळा आहे, इथला अनुभव वेगळा आहे. पण मला असं वाटते का ह्या 2 दिवसामध्ये आम्ही पूर्ण लाईफ जगून घेतली. मला असं वाटते. शोभा अशोक वैले, घाटांजी. मी शोभा अशोक वैले, मी घाटांजीहून आलेली आहे. शोभा अशोक वैले, मी घाटांजीहून आलेली आहे. महेश भाऊच्या पुण्याईनं इथपर्यंत पोहोचले आम्ही. महेश भाऊनं आम्हाला सगळं काही म्हणजे असं खूप आनंद दाखवला. इतक्या वर्षापासून मी धुणं भांडे करत होती, पण आतापर्यंत मला नागपूर नाही घडलं, मला मुंबई नाही घडली. आता हे सगळे माझे भावाच्या येणं मला सगळं मुंबई घडली, नागपूर घडलं, यवतमाळ घडलं. आतापर्यंत मी धुणे आणि भांडे याच्यावरी मला काही काम नव्हतं. मी कधी गावाच्या बाहेर पाय टाकला नव्हता. या 3 दिवसामध्ये मला खूप आनंद, खूप खुशी होऊन राहिली. खूपच आनंद, खूपच खुशी होत आहे मला. हा, आम्हाला देवाभाऊची भेटच घ्यायची होती आम्हाला. आम्ही देवाभाऊला कधी भेटलो नव्हतो. देवाभाऊला टीव्हीवर पाहिलं होतं, आम्ही स्वतः म्हणजे असं प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. तर आता म्हणजे देवाभाऊची भेट घ्यासाठी